विलिनीकरणासंदर्भात नकार देणाऱ्या तटकरेंनी आता कबुली दिली आहे। विलिनीकरणासंदर्भात अजितदादा हे चर्चा करत होते। विलिनीकरण बैठकांचा तपशील दादा मला द्यायचे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दादांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या। ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली। कुठल्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो, परंतु बैठकीतल्या चर्चेचा तपशील दादांच्याकडून मला समजत येत होता किंवा सांगितला जात होता आणि एक निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामुदायिक कन्सेन्ससमध्ये होतो। त्यामुळे फार मोठं काय गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरीने केलं अशातला का भाग नाही। कारण प्राजक्त असतील किंवा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते असतील तर दादा एकटेच या सगळ्याकडं दादा नेते आहे, कमांड होती, त्यामुळे एकटेच त्यांच्याशी चर्चा चालू होती। त्यावेळेला इतरांना पवारसाहेबांच्या सोबत असणाऱ्या आमदारांना माझ्या आमदारांना काय काय वाटत होतं त्या संदर्भात ते दादांच्याकडे चर्चेला उपस्थित असेल, त्याच्यात गैर काय आणि याच्यातला गैरस्फोट गौप्यस्फोट काही नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात एक मोठं विधान केलं। दोन्ही सेना एकत्र याव्यात असं अनेकदा वाटतं, मात्र मला एकट्याला वाटून काही फायदा नाही असं विधान दानवेंनी केलं। याच वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधत भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे असा गंभीर आरोप सुद्धा केला। दरम्यान एकनाथ शिंदेंना दानवेंच्या विधानांवर प्रश्न विचारला असता आमची विजयी घोडदौड सुरू आहे असं त्यांनी म्हटलं। हे पण आता शिंदेंचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे, हिला कोणी संपवू शकत नाही। बघूया, वाटतं बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता तटकरेंनी कबुली दिलेली आहे, त्यांनी ही वेळ का साधली या संदर्भातले अपडेट्स हवेत आणि त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यावात असं अनेकदा वाटते असं एक महत्त्वाचं आणि सूचक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। नक्कीच तू ज्या पद्धतीने म्हणते की ही वेळ का साधली गेली, तर अर्थातच टायमिंग बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। विधान परिषद निवडणुकीचा कालावधी आहे, इतकंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर अशा पद्धतीचे विधान तटकरेंकडनं येणं या टायमिंगला सुद्धा महत्त्व आहे। खरं तर हे तेच सुनील तटकरे आहेत ज्यांनी आतापर्यंत विलिनीकरणाच्या चर्चा आमच्यात कधीही झालेल्या नव्हत्या असं म्हटलेलं होतं। अगदी अजित पवारांच्या मृत्यूनंतर अगदी तातडीनं या चर्चा जेव्हा शरद पवारांच्या पक्षाकडनं उठवल्या गेलेल्या होत्या, वारंवार त्या पद्धतीची वक्तव्य करण्यात आलेली होती, त्या वक्तव्यांना कुठेही दुजोरा सोडाच, मात्र कुठेही पुष्टी म्हणा किंवा अगदी सरसर नकारच अजित पवारांच्या पक्षाच्या या सगळ्यात महत्त्वाच्या नेत्यांकडून येत होता। मात्र अशा पद्धतीने सुनील तटकरेंनी जे म्हटलंय की दादा मला या बैठकांमधले अपडेट सांगायचे आणि दादा या बैठकांमध्ये होते, हे सरतेशेवटी त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्याच्यामुळे आता सुनील तटकरेंचा हा ॲक्सेप्टन्स या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या दृष्टीने पुढे घेऊन जाणारा ठरतोय का हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जी परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये आहे की कुठेतरी विलिनीकरणाच्या चर्चांना आता दोन्ही बाजूंनी दुजोरा देतोय। मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांकडून आता विलिनीकरणाच्या चर्चाला फुल स्टॉप अशा पद्धतीची बातमी आलेली होती। त्याच्यामुळे त्यांनी सरळ स्पष्टपणे हे सांगितलं होतं माध्यमांना की आता अशा पद्धतीच्या कुठल्याही चर्चा होत नाहीयेत। मात्र पुन्हा एकदा सुनील तटकरेंनी त्या चर्चा सुरू करणं यामागे निश्चित काही ना काही राजकीय
गणित आहेच असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे शिवसेनेमध्ये जर आपण बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे म्हणतात की शिवसेनांनी एकत्र यावं, म्हणजे शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं ही माझी तर इच्छा आहे, मात्र मला वाटून काही उपयोग होत नाही. शिंदेंना जेव्हा माध्यमांनी या संदर्भात विचारलं तेव्हा शिंदेंनी मात्र यावर उत्तर देणं टाळलेलं होतं. शिंदे खरं तर सरळ सरळ त्यांच्या स्वभावानुसार ते जे वक्तव्य करतात ते सरळ सरळ नकार सुद्धा देऊ शकत होते, काहीतरी टीकात्मक अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकत होते, मात्र शिंदेंनी ते करणं सुद्धा टाळलेलं आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे 2029 साठी काही चाचपणी सुरू आहे का या पक्षांची असं म्हणायला हरकत नाही. कारण भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला जर तोंड द्यायचं असेल तर कुठे ना कुठे आता एकसंध होणं गरजेचं आहे का, ही गरज ही निकड आता वाटू लागलेली आहे का, असा प्रश्न निश्चितच महाराष्ट्राच्या मनात उत्पन्न होतो. निश्चितच त्यामुळे 2029 सालच्या निवडणुका समोर ठेवून प्रादेशिक पक्ष आता आपली एकजूट दाखवतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.